तर सिंधुदुर्गामध्ये पाहायला गेलं तर निलेश राणे नितेश राणे आमने सामने दिसून येते. शिवसेना आणि भाजपमधला वार ज्या घरामध्ये त्यांनी भात टाकली होती तिथे नाही, नितेश राणे भेट एक गोष्ट मी सांगतो की पैसे वाटणं आणि पैशाचं वाटप करून निवडणूक जिंकणं हे चुकीचं आहे. आणि निलेश राणेंना जर असं कळलं असेल की कुठल्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये 25 लाख रुपये कुणीतरी घेऊन सर्वसामान्य मतदारांना आमिष दाखवून त्यांना पैसे वाटप करायचं काम करत असेल तर निलेश राणेंनी केलं ते काही चुकीचं केलेलं नाही. जर त्यांना कळलं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन गेले, ते स्वतः काही कार्यकर्त्यांना घेऊन गेले नाही, त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या लोकांना घेऊन गेले. त्यामुळे जी चोरी आहे ते चोरी उघडपणे केली तर त्यांचं उलट कौतुक करायला हवं. आणि मी त्यांचं या शिवसेनेचा मंत्री म्हणून खरोखर मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण पैशाच्या आमिषानं निवडणूक जिंकता येत नाही, विकास कामं करून लोकांची मतं जिंकता येतात आणि त्या माध्यमातून लोकांच्या मताद्वारे तुम्हाला निवडून यायचं असतं. विजय वडेट्टीवार म्हणतात की एकमेकांच्या लंका जाळून तुम्ही आनंदी राहा, कारण शिंदे फडणवीस वाद ज्याप्रमाणे मला असं वाटतं की विजय वडेट्टीवार जाऊन सगळीकडे जर अशा वल्गना करत असतील तर राज्यामध्ये नगर परिषदेमध्ये अनेक काही उमेदवार त्यांच्या पक्षाचे आहेत तर त्यांनी तिकडे जाऊन ह्या वल्गना कराव्या किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या किंवा प्रचार करावा. हे काँग्रेसची लोक कुठे प्रचार करतानाच दिसत नाही. त्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून लढणाऱ्या उमेदवारांना.